विश्व हिंदू परिषद मुंबई क्षेत्र तथा देवगिरी विदर्भ प्रांताच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय प्रशिक्षण शिबिराला वसमत येथे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून या शिबिरासाठी विविध जिल्हे आणि प्रांतातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत। या 10 दिवसीय शिबिरामध्ये धर्मजागृती, राष्ट्रसेवा, संघटन कौशल्य, शारीरिक प्रशिक्षण, योग, अनुशासन, बौद्धिक सत्र आणि संस्कार वर्ग यांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे। युवकांमध्ये हिंदू संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करून समाजहिताचे कार्य करण्याची प्रेरणा देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। उद्घाटन प्रसंगी विविध संत महंत, धर्मगुरू आणि संघटन पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून युवकांना मार्गदर्शन केले। हिंदू समाज अधिक संघटित करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा तसेच राष्ट्र आणि धर्मसेवेसाठी सदैव तत्पर राहावे असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले। हे प्रशिक्षण शिबिर पुढील 10 दिवस विविध उपक्रमांनी गाजणार असून सहभागी प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे। या कार्यक्रमासाठी क्षेत्र संघटन मंत्री अनिरुद्धजी पंडित, क्षेत्र सहमंत्री अनंत पांडे, संतोष कुलकर्णी, गणेश मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती आहे। तसेच व्यवस्थेमध्ये प्राध्यापक संदीप गोरेसर, गणेशभाऊ काळे, प्रकाशजी शहाणे आदी सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। विश्व हिंदू परिषद हे धर्मासाठी काम करणारे संघटन आहे, राष्ट्रासाठी देशासाठी काम करणारे संघटन आहे। विश्व हिंदू परिषदेच्या प्रशिक्षणाच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी या 10 दिवसाच्या वर्गाचं आयोजन केलेलं आहे। कार्यकर्त्याचा प्रशिक्षणाच्या माध्यमातून विकास करणं, कार्यकर्त्याचं मन आणि मनगट मजबूत करणं, देवदेश धर्मासाठी कार्यकर्ता अधिक तत्पर करणं हाच या वर्गाच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून हेतू आहे। नेमकं हे 10 दिवस प्रशिक्षण चालणार आहे, याला मार्गदर्शन करण्यासाठी या वर्गाच्या मार्गदर्शनासाठी विश्व हिंदू परिषदेचे संघटन महामंत्री माननीय मिलिंदजी परांडे, अखिल भारतीय सत्संग प्रमुख माननीय दादा वेदक, माननीय मनोजजी वर्मा, माननीय भाऊरावजी कुदळे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे। नेमकी कुठली भूमिका या ठिकाणी शिकवली जाणार आहे? 24 तास आमची एकच भूमिका असते, देवदेश धर्मरक्षणाची। त्या भूमिकेला अधिक मन आणि मनगट मजबूत करून कार्यकर्ता सिद्ध करणं ही आमची या प्रशिक्षण वर्गामागचा हेतू आहे। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत हिंगोली।